इच्छा होती की आम्हाला संधी द्या आणि काही वेळेला तुम्ही ज्येष्ठ मंडळींचं ऐकता आणि ज्येष्ठ मंडळींच्याच मनानुसार तुम्ही कार्यक्रम घेता। आम्हाला कार्यक्रम घेण्याची संधी द्या। काही तरुण हे मुंबई शहरामध्ये राहतात आणि मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनेनंतर इथला तरुण स्वर्गीय आबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन उत्साहाने बाहेर पडला। प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांनी चर्चा केली, प्रत्येक वार्डातल्या कुटुंबामध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आपण एकदा तरुण कार्यकर्ते म्हणून पुढे येऊया आणि माझ्यासारख्या तरुण सहकार्याला एक पाठबळ देऊया। निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी 60 वर्ष या तालुक्यामध्ये समाजकारण आणि राजकारण करत असताना गोरगरीब जनतेची सेवा केली। स्वर्गीय आबासाहेबांचे फोटो हे प्रत्येक घराघरामध्ये आहेत, ज्या घरामध्ये 3-3, 4-4 पिढ्यांनी शेतकरी कामगार पक्षाने आबासाहेबांना मतदान केले, ज्यांच्या वडिलांचे ज्यांच्या आजोबांचे फोटो त्या घरामध्ये नाहीत पण स्वर्गीय आबासाहेबांचे फोटो त्या घरामध्ये आहेत। अशा सर्व विचाराच्या शेतकरी कामगार पक्षाच्या तरुण सहकार्याने घेतलेला हा मेळावा आहे। निश्चितपणे ही पडलेली या तालुक्यातली ही ठिणगी आहे, ही ठिणगी या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये पेट घेईल आणि स्वर्गीय आबासाहेबांचा विचार काय आहे, या 60 वर्षामध्ये जे काही सेवा केली त्याचं कृतज्ञ आपण होणं गरजेचं आहे आणि स्वर्गीय आबासाहेबांच्या कुटुंबाशी आपण पाठीशी आहोत हे एकदा या तालुक्यातल्या जनतेला दाखवून देण्यासाठीचा हा कार्यकर्त्यांचा मेळावा होता। स्वराज्य संस्था तुम्ही स्वबळावर लढवणार का? हा, सध्या आता सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, आमची पार्टी शेतकरी कामगार पक्ष केडर बेस पार्टी आहे। सध्या केडरचं म्हणणं आहे आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना संधी देता येईल, आपण स्वबळावरती तयारी करूया। शेवटी शेवटच्या क्षणी हा केडर निर्णय घेतो। मी जरी आमदार असलो तरी मला केडरचं चिटणीसांचं ऐकावं लागतं। मी माझ्यापेक्षा चिटणीसांना या आमच्या पक्षाच्या प्रक्रियेमध्ये खूप महत्त्व आहे आणि त्यांना खूप अधिकार आहेत। केडर ज्या पद्धतीने निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्हाला पुढची पावलं टाकावी लागतील। पण सध्या परिस्थितीमध्ये केडरचं असं म्हणणं आहे की आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि परत एकदा येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये चांगल्या उत्साहाने आपण निवडणूक लढूया, स्वबळावरती लढूया आणि परत एकदा स्वर्गीय आबासाहेबांचा लाल बावटा पंचायत समितीवरती फडकूया। धन्यवाद।